नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आतापर्यंत आपण बघितलं सावळीने आपल्या आवाजाचं सत्य सगळ्यांपासून लपून ठेवलेलं असतं। पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्यामुळे सावळीच्या आवाजाचं सत्य सारंगच्या समोर आलेलं असतं आणि त्यामुळे सारंगने एक टोकाचा निर्णय घेतलेला असतो। सावळीच्या आवाजाचं सत्य संपूर्ण जगासमोर आलं पाहिजे, तिच्या आवाजाला न्याय मिळवून देण्यासाठी इथे सारंगने एक खूप मोठा निर्णय घेतलेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता तारासाठी खूप मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये तारा सर्वांच्या समोर उभं राहून इथे गाण्याची ॲक्टिंग करणार असते। तर इथे सावळी मागे उभं राहून सुंदर आवाजामध्ये इथे गाणी गाणार असते। तेव्हा इथे सारंगचं म्हणणं असतं की माझ्या सावळीच्या आवाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो देण्यासाठी इथे सारंगने आता जगन्नाथची मदत घेतलेली असते। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तारा गात असताना सारंगने तिच्या हातातून माईक खेचून घेत इथे सावळीला सगळ्यांसमोर गायला लावलेलं असतं आणि तिच्या आवाजाचं सत्य सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगने या सर्व घटनेसाठी जगन्नाथची मदत घेतलेली असते। ऐश्वर्याने पाठवलेल्या व्हिडिओचा खुलासा सारंगने जगन्नाथला भेटूनच केलेला असतो। त्यामुळे सावळीच्या आवाजाचं सत्य हे जगन्नाथच्या तोंडूनच इथे आता सारंगला समजलेले असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, ऐश्वर्यामुळे इथे आता सावळीचं नुकसान न होता तिचा फायदाच झालेला असतो। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। प्रेक्षकांनो, अचानकपणे तारा इथे आता कॉन्सर्टसाठी तयार झालेली असते। तेव्हा ऐश्वर्याला तिच्यावरती संशय येतो। ऐश्वर्याला वाटत असतं की कालपर्यंत तारा गाणं गाण्यासाठी तयार नव्हती आणि आता अचानकपणे गाणं गायला कशी काय तयार झाली, यांचं नेमकं काय चालू आहे ना, हे मला बघायला हवं। तेव्हा इथे वजे घराण्यामध्ये आता तारा आणि सावळी दोघीजणी गेलेल्या असतात। त्या ठिकाणी इथे भैरवी रियाजाला बसलेली असते आणि तेव्हा इथे सावळी रियाज करत असते आणि तारा मोबाईलवरती गेम्स खेळत असते। तेव्हा ऐश्वर्याने बघितलेलं असतं इथे आता सावळी सुंदर आवाजामध्ये रियाज करत असते। हे सत्य आता ऐश्वर्याला समजतात। ऐश्वर्याने तिचा व्हिडिओ तयार केलेला असतो आणि तो व्हिडिओ सारंगला पाठवलेला असतो। ऐश्वर्याला असं वाटतं की हा व्हिडिओ सारंगला एकदा का दाखवला की मग सारंग काय करेल, सावळीबरोबर असलेले सगळे संबंध तोडून टाकेल, कारण सावळीने त्याची फसवणूक केली, एवढं मोठं सत्य त्याच्यापासून लपवलंय। या गोष्टीमुळे दोघांमध्ये वाद निर्माण होईल आणि मग सारंग आणि सावळीला मी जो काही वेगळं करण्याचा प्रयत्न करते, तर या गोष्टीमुळे ते दोघेजण आपसुकच एकमेकांपासून वेगळे होतील आणि तिचा प्लॅन सक्सेसफुल होईल, असं इथे ऐश्वर्याला वाटत असतं। पण प्रेक्षकांनो, इथे ऐश्वर्याने पाठवलेला व्हिडिओ सारंगने बघितल्यानंतर ऐश्वर्याच्या मनासारखं होत नाही, कारण सारंगने खूपच जास्त छान पद्धतीने ही सिच्युएशन हँडल केलेली असते। कारण का, तर सारंग तो व्हिडिओ बघतो, त्याला आधी तर धक्का बसतो, पण एका गोष्टीचा आनंद असतो, ते म्हणजे की सावळी त्याची बायको किती टॅलेंटेड आहे, तिचा आवाज किती सुंदर आणि मधुर आहे। म्हणजे ताराला जी काही पसंती मिळते ती खरं तर तिच्या आवाजाला मिळते आणि तो आवाज माझ्या बायकोचा आहे, या गोष्टीचा आनंद सारंगला झालेला असतो। तेव्हा सारंग म्हणत असतो, पण सावळी सगळ्यांच्या समोर येऊन गाणं का गात नाही, ती सगळ्यांपासून हे सत्य का लपवते, तिने जर मला सुद्धा हे सत्य सांगितलेलं नाही आहे, म्हणजे नक्कीच काहीतरी मोठं कारण असेल हे सत्य लपवण्यामागे। तेव्हा सारंग म्हणतो की जगन्नाथ सावळीला मुलगी मानतात, त्यांना तिच्याबद्दल सगळं काही माहिती आहे। तेव्हा सारंग जगन्नाथची भेट घेतो। तेव्हा जगन्नाथला भेटल्यानंतर इथे आता भैरवीचं भांडं तर फुटणारच असतं। जेव्हा इथे सारंग जगन्नाथला तो व्हिडिओ दाखवतो आणि विचारतो की ह्या व्हिडिओ मागचं खरं कारण मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे। आत्तापर्यंत सगळ्यांसमोर गाणारी तारा ही तर फक्त ॲक्टिंग करते, खरी गाणारी माझी बायको आहे, हे खरं आहे ना?
तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सारंगला समजलेलं असतं की प्रत्येक वेळेला तारा रियाजाला गेल्यानंतर सावळीला सुद्धा रियाजाला का जायला लागत होतं. ही गोष्ट आता सारंगच्या लक्षात आलेली असते, कारण मूळ रियाज तर सावळीच्या आवाजाचाच होत होता. तेव्हा जगन्नाथ म्हणतो की मी तुला जास्त काही सांगू शकणार नाही, पण या व्हिडिओमध्ये जे काही तू बघतोयस सगळं खरं आहे. खरा आवाज सावळीचाच आहे. ताराला गाता येत नाही, पण भैरवीने आपल्या खोट्या शानसाठी वजे घराण्याचा संगीत वारसा पुढे चालू राहण्यासाठी तिने सावळीला इथे बळीचा बकरा बनवलेला आहे. सावळीला तिने एका वचनामध्ये अडकवलंय. एकतर विठू माऊलीची शपथ घ्यायला सांगितले आणि ज्या वेळेला इथे सावळीच्या भावाचं ऑपरेशन होतं त्या वेळेला भैरवीने पैशांची मदत केली होती आणि त्यामुळे इथे सावळीचं आवाजाचं सत्य कुणालाही सांगायचं नाही आणि त्यामुळे इथे हे सत्य सावळीने लपून ठेवलेलं आहे. या सगळ्याच्या मागे भैरवी आहे. भैरवीच्या सांगण्यावरूनच सावळी आपल्या स्वतःच्या आवाजाचं सत्य कुणासमोरही येऊ देत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो सारंग म्हणतो, पण हा सावळीच्या आवाजावरती आणि तिच्यावरती झालेला अन्याय आहे आणि तो मी सहन करणार नाही. जगन्नाथ म्हणतो की मला सुद्धा सावळीला या वचनातून मोकळं करायचं आहे. तुला जी मदत लागेल ती मी करायला तयार आहे. तेव्हा इथे सारंग म्हणतो ठीक आहे, आता ताराचं कॉन्सर्ट होणार आहे, त्याच्यामध्ये तारा गाणं गाणार आहे. तेव्हा सावळी बॅकग्राऊंडला गाणं सुंदर आवाजात गाणारच. तेव्हा बघा मी काय करतो ते. तेव्हा प्रेक्षकांनो तारा इथे सगळ्यांच्या समोर गाणं गाण्यासाठी उभी राहिलेली असते. तेव्हा इथे सावळी आपल्या मधुर आवाजामध्ये गाणं गायला सुरुवात करते. तेव्हा इथे स्टेजवरती आता सारंग गेलेला असतो आणि सारंग गेल्यानंतर तारा त्याच्याकडे बघत असते. तेव्हा सारंग तिच्या हातातून माईक काढून घेतो. माईक काढून घेतल्यानंतर सुद्धा सावळीचा आवाज हा सुरूच असतो, कारण ती गाणं गातच असते. सगळे लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघायला लागतात. जर माईक बाजूला झालेला आहे तर मग हा आवाज कुठून येतोय. तेव्हा प्रेक्षकांनो सारंग आता बॅक साईडला जातो आणि तिथे सावळी गाणं गात असते. तिचा हात पकडतो आणि तिला आता पुढे सगळ्यांच्या समोर आणून स्टेजवरती उभं करतो आणि म्हणतो की आता जे गाणं गात होतीस ते गायला सुरुवात कर. सावळी आता गप्प बसते, ती गाणं गात नाही. तेव्हा सारंग म्हणतो की तुला माझी शपथ आहे, तुला तुझ्या विठू माऊलीची शपथ आहे, तुला तुझ्या आईवडिलांची शपथ आहे. जर आता गप्प बसलीस तर आयुष्यभरासाठी तुला गप्प राहावं लागेल. तेव्हा आता तुला गावंच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सावळी सारंगची शपथ दिल्यानंतर इथे आता गप्पच बसते. काय करावं तिला कळत नाही. तेव्हा जगन्नाथ म्हणतो सावळी बेटा, नियतीच्या मनामध्ये हेच असेल, तेव्हा तुला सारंग जे काही म्हणतोय ते ऐक. तेव्हा सावळी कुणाचाही विचार न करता सारंगची शपथ राखण्यासाठी आणि त्याचा मान राखण्यासाठी ती आता गाणं गायला सुरुवात करते. तेव्हा भैरवीचा संताप होतो. आत्तापर्यंत तिने वजे घराण्याचा जो काही खोटा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला असतो ते तिचं भांडं आता सारंगने फोडलेला असतो. लाईव्ह कॉन्सर्टमधून त्याने ताऱ्याला बाजूला करत इथे सावळीला उभं केलेलं असतं. ऐश्वर्याने आवाजाचं सत्य हे सारंगच्या समोर आणलेलं असतं त्या दोघांना वेगळं करण्यासाठी, पण सारंग तसा काहीही न करता तो सावळीच्या आवाजाचं सत्य संपूर्ण जगासमोर आणून तिला न्याय मिळवून देतो. खरं तर या सगळ्यामध्ये ताराची काही चूक नव्हती. हे सगळं तिला भैरवीने करायला सांगितलेलं असतं. तिने तिला भरीस पाडलेलं असतं. त्यामुळे ताराला सुद्धा आनंदच होतो, कारण तिच्या मनावरती सुद्धा या गोष्टीचा खूपच जास्त दबाव असल्यामुळे एकदाच हे सत्य सगळ्यांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे इथे तारा आता एक्सेप्ट करते की सारंगदादाने जे काही केलं ते योग्य आहे. खरं तर मी खरी गायिका नाहीच आहे, खरा आवाज सावळीचाच आहे आणि हेच सत्य आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजी व्यक्त होते. एवढं मोठं सत्य का लपून ठेवण्यात आलं. तेव्हा इथे सावळी म्हणते की याच्या मागे नक्कीच कारण आहे, पण तुम्ही सगळ्यांनी समजून घेतलं त्यासाठी धन्यवाद. तेव्हा प्रेक्षकांनो कार्यक्रम पूर्ण झालेला असतो, पण सावळीच्या आवाजामध्ये, आणि हे सगळं सारंगच्या इथे एका निर्णयामुळे शक्य झालेलं असतं. सारंगने सावळीवरती नाराजी न दाखवता उलट तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केलेला असतो आणि भैरवीला तोंडावरती पाडत इथे सारंगने ताराला लाईव्ह कॉन्सर्टमधून बाजूला करत सावळीला इथे सगळ्यांच्या समोर हजर करून तिला गायला सुद्धा लावलेलं असतं. आणि तेव्हा इथे खूपच मधुर आवाजामध्ये, सुंदर आवाजामध्ये
सावळीने गाणं गाऊन इथे आता सगळ्यांना खुश केलेलं असतं, तेव्हा मेंदळे कुटुंबाला आनंद झालेलाच असतो. सगळ्यात जास्त आनंद सारंग आणि जगन्नाथला झालेला असतो. इथे तर सगळ्यात जास्त आश्चर्यचकित म्हणजे तिलोत्तमा झालेली असते. कारण तिला असं वाटत असतं की सावळीला जास्त काही करता येत नाही, पण सावळी जितकी साधीभोळी आहे तितकी मल्टी टॅलेंटेड आहे, ही गोष्ट आता तिलोत्तमाच्या लक्षात आलेली असते आणि त्यामुळे तिलोत्तमाचा ऊर आनंदाने भरून गेलेला असतो. ती कौतुकाने इथे आता सावळीकडे बघत असते.